आज मित्रांनो नरकासुराच्या सांगाड्याक शिफ्ट करूचो होतो तो म्हणजे आंब्यापुडी. तर राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या आजच्या या नरकासुर अपडेट सिरीज भाग 5 मध्ये. मित्रांनो आंब्यापुडी काम करूचा म्हटला की हॉलिजन लावचोच लागता. हॉलिजन लावून झाल्याच्या नंतर चेतन आणि आम्ही सगळ्यांनीच साफसफाई करूक सुरुवात केलं. चेतनने सगळा भांग्याऱ्यान ओढून घेतल्यानं आणि उरलेला सुरलेला मी आणि सुपल्यान झाडू मारून घेतलं. अथर्वाची मित्रांनो परीक्षा चालू होती तरी सुद्धा नरकासूर करूसाठी तो इल्लेलो होतो. बाकी इतर काम झाल्याच्या नंतर फायनली महत्त्वाचा काम होता ता म्हणजे नरकासुराचं सांगाडो आंब्यापुडी शिफ्ट करूचो होतो. नरकासुराचो ह्यो सांगाडो मित्रांनो इतको जड होतो की अक्षरशः आमका बांधून ठेवचो लागलेलो. चेतन्यान रशी सोडल्याबरोबर आम्ही खड्ड्यातून हळूहळू बाहेर काढलं. एकदम क्लिअरली खड्ड्याच्या बाहेर सांगाडो इल्याच्या नंतर आम्ही हळूहळू नेऊक सुरुवात केलं. सांगाडो खाड्यातून नेताना हयते खतरी लागण कसलं तरी नुकसान होत या गोष्टीची भीती होती, कारण की नुकसान झाला तर संतोष काका आमका काय ठेवचो नाही ह्या गोष्टीची आमका एकदम भीतीच वाटा होती. पण मित्रांनो झाला सगळा उलटा. संतोष काकाच्या घराच्या पत्र्याक नरकासुराचो हात लागलो आणि त्याची सळी उपटान पडली. झाला आमचाच नुकसान. मित्रांनो ती सळी खय पडली ह्या बघूसाठी आमचो कॅमेरामॅन काळोखात घुसलो. तसं मित्रांनो सांगाडो आम्ही शेवटी आणून आंब्यापुढे ठेवलं. पण मित्रांनो चेतन्याचं काम वाढलं. चेतन्याक मित्रांनो परत एकदा वेल्डिंग मशीन चालू करूची लागली, कारण की तुटलेली सळी जॉईंटच करूची होती. चेतन्याचं काम झाल्याच्या नंतर आम्ही लगेच जुळलो ते म्हणजे नरकासुराच्या हाते, कारण की नरकासुराचा हात रिंगी लावून कंप्लीट करूचोच होतो. कारण लगेच नरकासुराच्या हाताप्रमाणे JI वायर कट करून घेतल्यान, कारण की पुढचं सगळं काम या JI वायरवरतीच अवलंबून होता. ओमकार थंय एकटोच काम करी होतो. म्हटलं आपण जाऊन थंय त्याका थोडीशी मदत करूक होई म्हणा थंय गेलंय आणि वायसो हातभार लावलंय. ओमकारचा मेजरमेंट एकदम पक्का असल्यामुळे ओमकारने बऱ्यापैकी वायर कट करून घेतलेल्या, फक्त लावची खोटी होती. तर मित्रांनो शुभम, ओमकार आणि मी आम्ही तिघांनी सुद्धा JI वायर एकदम परफेक्ट बांधून घेतलं, ती म्हणजे बाइंडिंग तारने. आमच्याकडे असलेली बाइंडिंग तार ही जुनी असल्यामुळे थोडीशी गंज लागलेली होती, त्यामुळे थोडं त्रास ही आमका देव होती. एका तिघांका मित्रांनो नुसती दंडाची वायर बांधित 15-20 मिनिटं गेली. तिघांनी पण मित्रांनो वरच्या बाजूची वायर बांधून पूर्ण केलेली होती, फक्त खालच्या बाजून बांधूची होती. मित्रांनो खालच्या बाजूची वायर लावसाठी ओमकारने लगेच JI वायर कट करून घेतल्या आणि चेतन्यान सुद्धा मित्रांनो ग्राइंडरच्या मदतीने बाइंडिंग तार कट करून घेतल्यान, कारण की काम या पटापट होऊक हवा होता. नंतर मित्रांनो चेतन्यान सुद्धा फटाफट हात चालू सुरू केल्यान आणि जी खालच्या बाजू तार लावची रवली होती ती चेतन्यानंच लावून घेतल्यान. मित्रांनो चेतन्याचं काम म्हणजे एकदम परफेक्ट. त्यानं आकड्याच्या मदतीने तारेचं काम एकदम पॉवरफुल केलेलं आहे. मित्रांनो अर्धा तास नुसतं नरकासुराच्या दंडाच्याच हाताचे तारे लावून झालेले होते आणि बाकी काम मित्रांनो पुढे होता तर म्हणजे मनगटाक तारे लावचे होते आणि मनगटाक तारे असे लावचे होते जे खालच्यासाठी झुकलेले होते. चेतन्यान मनगटाची एक तार आमका लावून दाखवल्या आणि ती एकदम परफेक्ट दिसा होती. मग काय आम्ही त्याच्यानुसार आम्ही ती लावूक सुरुवात केलो आणि मित्रांनो आजच्या दिवसात आम्ही हयच पॅकअप केलं. बाकी व्हिडिओ कशी तुमका वाटली ती नक्की कमेंट करून सांगा आणि